थांब थांब असताना आधीपासून बघा. नमस्कार मित्रांनो, सीड लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमचे परम मित्र रोहन तांबे यांचं संगीतचा कार्यक्रम आहे, तर आम्ही तिकडे चाललेलो आहे. आता जर प्रॅक्टिस टाईम चालू आहे, तर सगळेजण रोहनच्या घरी प्रॅक्टिसला आलेले आहे, सगळे स्कूल फ्रेंड, आणि आम्ही सगळी मस्ती करतो आहे. 4 दिवस झालं मस्ती चालू आहे, प्रॅक्टिस कमी आणि मस्तीचा बघा. शुभम बघा कसं करतो आहे, रोहन बघा कसा डान्स करतो आहे. सौरभ वा वा वा. डिगू काय ऐकत नाही, नुसतं राडा चालू आहे डिगूचा. डिगे काय कसाच ऐकत नाही, नुसतं धिंगाणा चालू आहे, सगळ्यांची माझी घेतोय. आता सौरभ तर काय ऐकत नाही, नटीला मिठी मारून पण झालेली आहे, तरी सौरभची काय मिठी सुटत नाही आहे. सौरभ नुसता डान्स चालू आहे सौरभचा. सरपंच बघा कसे नाचते ते. शिव तर काय ऐकत नाही, सगळ्यांचा मस्ती आणि धिंगाणा चालू आहे. अरे शुभम हळू नाच, कसं आहे स्लॅप हालतोय जरा. लाडाचं शेठ तुम्ही, लाडाचं शेठ तुम्ही, मी तुझी लाडाची शेठानी, लाडाची शेठानी. इकडे बघा, आता गाणं तर लावलेलं आहे, पाखरं आजत केलंय तुला, पण आमचं पाखरू तरी झोपलेलं आहे. ते बघा, बघा कसं झोपलाय. आणि सरपंच म्हणते ते शेटाने गाणं लाव. मग आता काय करायचं. आणि रोहनचा बाचा आहे, एकदम छोटा आहे, पण नुसता डान्स आणि मस्ती चालू आहे. एक नंबर नाचतोय. आणि रोहन पण कसा नाचतोय, ते सारेगम कारवा घेऊन नाचतोय बघा. सगळी नुसता राडा, एक नंबर आले. पाखरू आलं नाचायला. टेरेस वरती तर मन भरलेले आमचं डान्स करून. तर आता सगळे बोलले की खाली जाऊन डान्स करू. आता सगळे ताई साहेब सगळे इथं खुर्चीवरती गप्पा मारत बसलेले आहेत. उद्याचं नियोजन चालू आहे, डान्स कसा करायचा काय. आता आम्ही पण गाडी आणलेली आहे. रोहननी काही साऊंड लावून दिला नाही, कारण का 2 वाजलेत म्हणून. तर मग गाडीच्या साऊंडवरती आम्ही सगळे डान्स करतोय. आता आम्ही थोड्या वेळाने ताई साहेबांना सगळ्यांना डान्स करायला घेणार आहे, आणि आम्ही खूप मस्ती करणार आहे. इथं तुम्ही बघू शकता आता इथून पुढे. सनी शेट आलेले आहेत. सनी शेट येत नव्हते डान्स करायला, पण आम्ही आता त्यांना पकडून आणले. सौरभनी त्याला पकडलेले, चोरांगत पकडले आणि डान्स करायला आणले, पण सनी शेट काय डान्स करत नाहीये. आता सगळे नाही का मस्ती चालू आहे. आणि शिव आहे ना, सगळ्यात डेंजर डान्स करतो, एक नंबर. सरपंच त्याला जागेवर थांबवतोय, तरी पण तो काही थांबत नाही, त्याचा डान्सच चालू आहे. हे मामाचं लग्न जरा जोशमध्ये, शिव ऑन फायर झालेलं आहे. आणि आता सगळे ताई साहेब येणार आहे. आता रोहनला खांद्यावरती घेतले आणि सगळे ताई साहेब जोशमध्ये आलेले आहेत. सगळ्यांचे फोन साईडला ठेवून सगळे मस्ती करायला आलेले. सगळे कसे डान्स करतात बघा तुम्ही. नवरदेव फुल फॉर्ममध्ये बघा. तर आता कसं आहे, वाघाची शिकार तर झालेली आहे, त्याच्यामुळं काय वाघाला शिकार करता येणार, पण तरी कसा डरकाळी फोडतोय बघा. आणि नुसता नाचतोय नुसता. नाना बसलेले आहेत, सगळ्यांचे आनंदाचे क्षण फोनमध्ये नाही का रेकॉर्ड करून घेते ते, फोटो काढते ते. सगळे पोरं डान्स करते ते. हे सगळं आनंदाचा क्षण हे फोनमध्ये नाही का टिपलेला आहे नानांनी. आणि नाना पण सगळे एन्जॉय करते ते. आता सनी शेटला परत रिंगणात घेतले आम्ही सगळ्यांनी, आणि परत डान्स चालू आहे. सनी काय ऐकत नाहीये, पण ठीक आहे, मस्ती चालू आहे, तर तो पण एन्जॉय करतोय आमच्या संग. आता आमची सगळ्यांची मस्ती करून झालेली आहे आणि टाईम पण जास्त झालेला आहे. 2:30 वाजलेले आहेत, सगळ्यांना घरी पण जायचे, तरी यांची मस्ती काही थांबत नाही आहे. आता आम्ही सगळेजण झोपाय जाणार आहे. उद्या सकाळी उठून
प्रॅक्टिस करणार आहे आणि परत संध्याकाळी 7 वाजता आता आम्ही संगीतला चाललेलो आहे. तर सगळ्या जणांना कॉल करतोय तर सगळी येते ते सगळी बोलले 8 तासात येतोय. तर आता आम्ही चाललेलो आहे संगीतला. तर तुम्ही आता बघणार आहे तिथं गेल्यावरती तुम्हाला सगळं दाखवतो. आता आम्ही वेन्यूवरती पोचलेलो आहे. वेलकम टू संगीत सेरेमनी रोहन अँड आदिती. तर बघा सगळेजण मस्ती आणि डान्स चालू केलेलाच आहे सगळ्यांनी. तर एंट्री तर झालेली आहे. तर आता तुम्ही गेम चालू आहे स्टेजवरती. तर रोहन काही जिंकून देणार नाही आहे मला पण माहिती आहे. शेवटी रोहनने उचललेलं आहे. रोहन जिंकलेला आहे. रुमाल उचलला आहे. एक पॉइंट. सगळेजण खूप एन्जॉय करते ते आणि गेम पण चालू आहे, डान्स पण चालू आहे आणि मस्ती पण चालू आहे. ब्राईड आणि ग्रूम तर काय बसलेलेच आहे. सगळ्यांचे डान्स एन्जॉय करते ते रोहन आणि आदिती. शिराचा डान्स चालू आहे. शिराची चाल शेकी शेकी चालू आहे. डिंपल दाखवते सगळ्यांना आणि मस्त डान्स केलाय सगळ्या पोरांनी बारक्या. पाटलांचं बैलगाडा गाणं वाजले. सरपंच आणि ते सगळे नाचायला लागले जागेवरती. आणि आदिती आणि रोहन सगळं नाही का डान्स एन्जॉय करते ते. त्यांची वहिनी आलेली रोहनची आता. तर त्यांनी मस्त डान्स केला आहे. सगळ्या ताई साहेब नाही का एन्जॉय करते ती तिथं पुढे बसून. खूप छान सॉन्ग आहेत. सगळं मस्त आहे नाही का. म्हणजे सगळं एक नंबर सगळेजण डान्स करते ते. आणि स्टेज पण असं फायर झालं आहे. सगळेजण असे डान्स करून आणि सगळी बसलेली. तर बघा तुम्ही सगळे कसे काले कौवे शुभ चंदू सरपंच खाते ते. बघा ऋषी शुभम शेठ साईडला बसले ते. सरपंच आलेले डान्स करायला. राहुल शेठ यांची एंट्री झालेली आत्ता. मस्त डान्स चालू आहे. रस्ते से जा रहा था को मिरची लगी तो मैं क्या करू. एक नंबर सुट्टी मारलेली आहे. आणि डान्स तर काही विषयच नाही. सगळेजण एन्जॉय करते ते. म्हणजे एक माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स झालेला आहे. आता काही छत्री पाऊस यायला लागला आहे मला तर वाटते. पण एक नंबर डान्स केला आहे राहुल शेठनी. शेवटी भावाचं लग्न आहे म्हणल्यावर डान्स तर होणारच. काही विषयच नाही. पुष्पराज इथं आलेगत वाटते. स्टेज आता वाईल्ड फायर झालेलं आहे. पुष्पराज आणि श्रीवल्ली एक नंबर डान्स झालेला आहे दाजी आणि ताईंचा. रोहन आणि वहिनीला स्टेजवरती बोलावलेले आत्ता. दोघांमध्ये जरा डिबेट, जरा क्वेश्चन आन्सरचं जरा कॉम्पिटिशन होणार आहे. हे सगळे रोहनचे बादशे आहेत. असला धिंगाणा घालते ते. खूप मस्ती शिट्ट्या मारून मारून पार त्यांनी राडा करून टाकले. त्यांचं कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे दोघांचं पण. क्वेश्चन आन्सर एकामेकीला विचारणार, सांगणारे कोण सगळ्यात पहिलं आय लव्ह यू बोललं काय सगळ्या गोष्टी. तर तुम्ही सगळं व्यवस्थित ऐका. तुमच्या दोघांमध्ये सर्वात पहिला आय लव्ह यू कोण बोलले? वहिनी रोहनला सगळ्यात पहिलं आय लव्ह यू बोलली. सगळेजण रोहनला वाघ वाघ करते ते. अख्ख्या संगीतमध्ये नुसतं वाघ केले. रोहन वाघ होता आणि रोहन वाघच राहणार आहे. समजलं का? सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त
कोण आहे? तुला ओळखतं? सगळी आम्ही इथं बसलो आणि सगळी वाघ वाघ बोलते रोहनला. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त लवकर राग कोणाला येतो? वाघ. तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त भांडणानंतर सगळ्यात पहिलं सॉरी कोण बोलतो? मला काही उत्तरं पटत नाहीये. एक तर सॉरी वहिनीच बोलत असणार आहे, रोहन तर काय बोलू शकत नाही. ठीक आहे, चला आता डान्स बघू दोघांचा पण. एक नंबर डान्स केलेला आहे दोघांनी पण. माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स आहे दोघांचा पण. खूप छान, खूप छान. दो साल पहले सोचा था. दोघांनी पण मस्त डान्स केला आहे. रोहनने वहिनीला उचलून घेतलेले आणि आता सगळे ब्रदर्स येणार आहे. रोहनचे ब्रदर्स मस्त डान्स करत होते सगळे. नवरदेव जोशमध्ये डान्स करते, कारण का सगळे भाऊ संघ असल्यावरती डान्स तर होणारच. आणि सगळे खूप छान डान्स केला आहे सगळ्यांनी. आता सागर दादाला बोलावणार आहे स्टेजवरती. आज घेतला माझी जन्मदिन 16/7 बरोबर आहे. फेवरेट डिश बरं. मॅमचं फेवरेट हॉबी काय? शॉपिंग. तुम्ही काय देता? नाही, ऑनलाईन ऑर्डर करतो. खोटं बोलत घेतात ना? थोडं थोडं खोटं. सागर दादा ऑन फायर झालेले आहे, आता वाईल्ड फायर झालेलं आहे विथ श्रीवल्ली. अचानक डान्स केलाय सागर दादानी, खूप छान एक नंबर डान्स केलेला आहे. हे आहेत रोहनचे काका. रोहनचे काका म्हणजे आमचे पण काका. तेव्हा काकांमुळं अख्ख्या संगीतमध्ये आम्हाला खूप मजा आलेली. काकांनी आम्हाला सगळ्यांना वरती बोलावलं डान्स करायला आणि आम्ही पण लगेच काकांनी आवाज दिला की आम्ही पण लगेच पळत पळत आलो. काकांनी आमच्या संग फुल एन्जॉय केलेलं आहे. पाहुणे जेवला काय, काकांमुळं आम्हाला लय मजा आली. काकाचं आणि चंदूचं जरा जास्तच पटते, त्याच्यामुळे दोघं पण
फुल फॉर्ममध्ये डान्स करते ते. आता वहिनीचा डान्स चालू आहे. तर रोहन वहिनीच्या डान्सला खूप एन्जॉय करतोय. वहिनी पण एक नंबर डान्स करते ते. रोहनची फॅमिली, मम्मी पप्पा आणि सगळ्या ताई साहेब आहेत. तर आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स डान्स करणार आहे. तर तुम्ही आता एन्जॉय करसान आमचा डान्स. सगळा डान्स बघा शेवटपर्यंत. स्टेज ऑन फायर झालेलं आहे आता. सगळ्यांनी एक नंबर डान्स केलेला आहे. आणि ही आहे सायली. तर ही आमची स्कूल फ्रेंड आहे. तर ही खूप छान अँकरिंग करते. तर आम्ही तिला बोलवलं होतं की तू आमच्या कार्यक्रमाला ये. तर ती आली होती. खूप छान अँकरिंग केली. सगळ्यांना खूप आवडलं. मस्त सगळेजण एन्जॉय करते. ते आत्ता प्रोग्राम संपलेला आहे आमचा संगीतचा. पण आता आमचा डान्स चालू झाला आहे. मस्ती दाजी पण आमच्या संग डान्स करते. ते सगळे फुल जोशमध्ये आहेत. सरपंच राडा चालू आहे सगळ्यांचा मस्त. नवरदेव तर काय विषयच नाही. आउट ऑफ कंट्रोल आहे. खूप मस्त गेले. खूप भारी डान्स आणि खूप एन्जॉय झालेला आहे. आम्ही सरपंच तर काय ऐकतच नाहीत.
नुसती स्वप्नात आली करते ती. नटूनी मारली मिठी. आणि आमचं पहिल्या दिवशी बसून चांगल्या बोले हे पहिल्या दिवशी बसूनच चालू आहे. तर डान्स सगळ्या संपला. आता आम्ही सगळे बसलो निवांत. सगळे जरा चर्चा चालू आहे, डान्स कसा झाला काय झाला. आणि हे 2 आमचे कोरिओग्राफर आहे तिथे, तर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. ऋतुराज सर त्यांचं नाव आहे. त्यांनी सगळ्यांना 1 नंबर डान्स सेट करून दिले आणि 1 नंबर डान्स झाले सगळ्यांचे. हे सगळे जेवणाचे मेनू आहेत. आणि मग ह्याच्यानंतर तुम्हाला ऋषी दाखवतो. ऋषी तो जेवायला बसले आम्हाला सगळ्यांना सोडून. कसं भूतळ्यागत खाते. पहिले तू खा मग मी खातो. आता मी सगळीकडे राऊंड मारतोय तर सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत. मला काका दिसलेले आहेत. काका तर निवांत जेवण करते ते आणि एकटेच बसलेत. आता सगळं ताईसाहेबांकडं आलेलो आहे मी. तर ताईसाहेब सगळे जेवण करते आणि एन्जॉय करते ते जेवण पण. सगळ्या गोष्टीतच एन्जॉय आहेत त्यांचा. 12:30 वाजलेले आहेत तरी सगळे गप्प बसलेत. आणि काका बाहेर गेलेत. ते फोटो काढत होते म्हणून काका त्यांना घेऊन आलेत आता आणि जेवायला बसवणार आहे सगळ्यांना. त्या दोघांमुळेच आम्ही सगळे थांबले. तर आता आम्ही जेवायला बसलो सगळे आणि काका आमच्या संग बसलेत. तर आम्ही जेवण पण एन्जॉय करतोय. आणि आमच्या संग रोहन आणि आदिती पण बसलेली जेवायला. खूप टाईम झाला आहे पण आता भूक तर लागलेली. तर सगळे सौरभ कसा खातोय, शुभम नीट का, सगळेजण खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि केतन आणि काकाचं बोलणं चालू आहे. अशा प्रकारे आमचं संगीत सेरेमनी हा फंक्शन संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग सीड व्लॉग्स. प्लीज फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय एव्हरीवन.